आपल्या जेवणात इतर मसाल्याच्या घटकांबरोबरच आल्याचा देखील वापर सर्रास केला जात असतो। याच आल्याचा रस आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरतो। आले हे अनेक पोषक तत्वांनी युक्त असून रोज आल्याचा वापर केल्यास आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते। मुख्यतः हृदयरोगाशी संबंधित पोटविकार, रक्ताभिसरण, चयापचय आणि त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील आल्याचा किंवा आल्याच्या रसाचा फायदा होतो। त्यामुळेच नेमक्या कोणकोणत्या समस्यांवर आले उपयोगी ठरू शकते, आल्याचा रस रोज पिल्याने नेमके काय काय फायदे होऊ शकतात, याबाबत कोल्हापुरातील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांनी सांगितलंय। सर्वप्रथम सांगायचं म्हणजे आलं हे हृदयरोगावर अतिशय उत्तम आहे। म्हणजे हृदयरोगांवर जेवढी द्रव्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत, या द्रव्यांमध्ये आल्याचा नंबर हा पहिला लागतो। आलं हे अनेक आजारांवर वापरलं जातं, अगदी संधिवातापासून ते अगदी श्वास, खोकला, सर्दी अनेक आजारांवर आल्याचा वापर केला जातो। अगदी तुम्हाला कोणाला जर दम्याचा त्रास असेल, आपल्या घरामध्ये दम्याचा रुग्ण असेल, तर सर्वात एक सोपा उपाय म्हणजे आल्याची पेस्ट करायची, पाण्यामध्ये टाकायची आणि त्याची वाफ घ्यायची। लगेच तुम्हाला दम्यापासून किंवा खोकल्यापासून सुद्धा रिलीफ मिळतो। आल्याचा उपयोग त्वचा रोगामध्ये केला जातो, आल्याचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो। आल्याचं तेल हे अतिशय उत्तम आहे। आल्याचं तेल, खोबरेल तेल आणि तीळ तेल असं एकत्र करून मिश्रण करून जर केसांना लावल्यास त्याचा उपयोग हेअर ग्रोथसाठी होतो। हेअरमध्ये होणारी जी ग्रेइंग असतं किंवा पांढरेपणा आहे आपल्या केसांमध्ये होणार हा कमी होतो पूर्णतः। पोटाच्या आजारामध्ये, विशेषतः पोटामध्ये दुखत असल्यास, पोटदुखी असल्यास आल्याचा रस हा लिंबाच्या रसातून जर घेतला तर पोटदुखी कमी होते। याच्यामध्ये थोडासा ओवा पण टाकला तर अतिशय चांगला। आल्याबरोबर आपण नेहमी चहा घेतो, आल्यामध्ये म्हणजे आलं टाकून आपण चहा घेत असतो। विशेषतः संधिगत रोगांवर, सांध्याच्या आजारांवर, सांध्याचे रोग टाळण्यासाठी आल्याचा उपयोग केला जातो। आल्याचे मेन्स्ट्रुअल सायकल डिसऑर्डर्स म्हणजे जे स्त्रियांमध्ये जे पाळीचे विकार असतात, इस्पेशली ज्याच्यामध्ये पोटामध्ये जास्त दुखणं असं जर होत असेल एखाद्या मुलीला म्हणा किंवा एखाद्या स्त्रीला म्हणा तर पाळीच्या वेळी, तर अशा वेळी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आल्याचा रस काढायचा आणि त्याचा म्हणजे 2-2 चमचे जर पोटामध्ये घेतला आल्याचा रस तर त्याने चांगल्यापैकी त्याचा उपयोग होऊ शकतो आणि होतोच अगदी। हे सिद्ध आहे ऑलरेडी। जे जंतूचे संसर्ग आहे किंवा विषाणूजन्य आजार आहे याच्यासाठी तापामध्ये सुद्धा याचा वापर होतो चांगल्यापैकी। आल्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स बरोबर मॅग्नेशियम पण आहे, फायबर्स पण असतात आणि इतर काही अँटीऑक्सिडंट पण आहेत। त्याच्यामुळे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असल्यामुळे जंतुनाशक म्हणा किंवा याच्यामध्ये अजूनही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आल्याचा उपयोग होतो। दरम्यान अशा प्रकारे आल्याचे अनेक उपयोग आहेत। आल्याच्या झाडाच्या पानांचे देखील तसेच आल्याच्या सालीचे देखील आरोग्यासाठी गुणकारी असे उपयोग आहेत। त्यामुळे आले कोणत्याही स्वरूपात घेतल्यास शरीराला नक्कीच त्याचा फायदाच होत असतो, असेही वैद्य यांनी स्पष्ट केलंय। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।